दाळमंडईतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. महापालिकेच्या पथकाकडून उर्वरित इमारत पाडण्यास सुरुवात. पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं शहरातील धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान शहरातील दाळमंडई येथील जुन्या इमारतीचा एक भाग बुधवारी 15 मे रोजी रात्री अचानक कोसळला. ही घटना कळताच महापालिकेच्या बांधकाम आणि अग्निशमन विभागानं गुरुवारी 16 मे रोजी संयुक्त कारवाई करत सदरची धोकादायक इमारत उतरवून घेण्यास सुरुवात केली आहे. दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक इमारत या पथकानं उतरून घेतली आहे. सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस चालू आहे. तसेच मान्सूनही तोंडावर आला आहे. त्यामुळे शहरातील मान्सूनपूर्व कामांना महापालिकेनं सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा देऊन त्या उतरवून घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. तथापि दाळमंडईतील नारायणदास मोहनदास बोलंद्रा यांची जवळपास 90 वर्षे जुन्या असलेल्या इमारतीचा एक भाग बुधवारी रात्री अचानक कोसळला. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं. प्रशासनाची लागली सदरची धोकादायक इमारत उतरून घेण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत अग्निशमन विभागाचे शंकर मिसाळ, बांधकाम विभागाचे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान या इमारतीच्या मालकास आणि भाडेकरूंना महापालिकेनं नोटीस दिलेली आहे.